नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण आंब्याचा केक बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी आंब्याचा रस घेतला आहे, 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी साखर आणि 2 विलायची। तर आपल्याला आधी रवा आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करायची आहे। हे 2 विलायची यामध्येच टाकून बारीक पावडर बनवून घेऊ। बघा, इथं रवा आणि साखरेची बारीक पावडर बनवून घेतली आहे। आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण। यामध्ये हा आंब्याचा रस टाकू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा, रवा आणि आंब्याचा रस व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। आता आपण याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू, जेणेकरून आपला रवा चांगला फुलेल। 10 मिनिटांनंतर आपण आपला रवा चेक करू। बघा, व्यवस्थित फुलला आहे रवा। आता यामध्ये 1 वाटी तेल टाकू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तेल इथं व्यवस्थित मिक्स झालं आहे। मी इथं एक ढोकळ्याची प्लेट घेतली, त्याला आता तेल लावून घेते। तूप किंवा तेल काही पण लावलं तरी चालतंय। आता या बॅटरमध्ये आपण अर्धा पॅकेट इनोचं टाकू। यावर थोडंसं पाणी, अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि हे थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। इनो व्यवस्थित मिक्स झाला आहे। आपण आता तेल लावलेलं आहे, ह्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर काढू। आता यावर मी थोडेसे बदामाचे काप टाकते। आता आपण हे बेक करायला ठेवू। बेक करण्यासाठी मी इथे इडली पात्र अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। आता हे झाकून ठेवू। आता आपल्याला 40 ते 50 मिनिटांनंतरच हे इडली पात्राचं झाकण उघडायचं आहे। बघा, 40 ते 50 मिनिट झालं आहे। आता आपला केक चेक करू आपण। पूर्ण शिजला आहे का बघू। बघा, चाकूला काहीच लागत नाही, व्यवस्थित शिजला आहे। आता हा केक थंड झाला की आपण बाहेर काढून घेऊ। बघा, केक थंड झाला आहे। आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊ। बघा, किती छान निघला आहे आपला केक। आता हा केक कट करून बघू आपण। बघा, किती व्यवस्थित केक झाला आहे, स्पंज झाला आहे केक। तुम्ही पण असा केक नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।